कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय चाललंय हे सगळं? अगं, इतके दिवस तुझी वाट बघत होतो मी. मला वाटलं होतं तू परत येशील, पण नाही, तू नाही आलीस. अगं, ती परत आली, अगं, जिचा कधी विचार पण केला नव्हता, कधी वाटलं पण नव्हतं ती या घरात परत येईल, ती परत आली. अगं, पुष्पा काकी परत आली, पुष्पा काकी परत आली. आमच्या या घराच्या उडीनं ती परत आली, पण तू नाही आलीस. तू नाही आलीस. काय आलीस तू? कशी येशील तू? अरे तुला कुठं आहे आमची ओढ? तुला तर दागिना आणि पैसा जास्त महत्वाचा वाटला ना आमच्यापेक्षा. खरं तर ना, तुमच्या दोघींचा राग आला होता मला, कारण तू जशी सोडून गेली तशी ती पण सोडून गेली होती. पण ह्यात तिची काही चूक नाही. तिच्यावर ही वेळ तुझ्यामुळे आली होती. तू या सगळ्याला कारणीभूत आहेस. तिची याच्यात काही चूक नाही. अगं, तिची मजबुरी होती. तिच्या नवऱ्यापुढे तिचं काहीच चाललं नाही. तिच्या नवऱ्याचं तिला ऐकावं लागलं, म्हणून तिला जावं लागलं. ती तिच्या नवऱ्यासाठी गेली. तू तुझ्या नवऱ्याला आणि पोरांना सोडून निघून गेलीस. ती परत आली. ती माझ्यासाठी, माझ्या बहिणींसाठी, या घरासाठी ती परत आली. ती आता या घरात राहणार. ती आता या घरात, या वाड्यात माझ्यासोबत राहणार. आता मला आणि माझ्या बहिणींना मायेचं नवं छत मिळालं. ते असं नाही हरवू देणार मी. पुष्पा काकी आता घरात राहणार. ती आता घरात राहणार. काय सरपंच, एवढ्या रात्री येणं केलं? सगळं ठीक आहे ना? डॅडी सकाळच्यालाच येणार होतो, हा. पण तुम्ही बाहेर गेल्याचं कळल्यामुळे आत्ता आलो. बोला, काय काम काढले? डॅडी, आपल्या गावची यात्रा तोंडावर आली आहे, म्हणून आलोय. त्याला आहेत की अजून 2 महिने? अहो डॅडी, 2 महिने बघता बघता संपतील. त्याचं काय डॅडी, गावात जत्रेच्या कार्यक्रमाची लोकांमध्ये लय चर्चा चालू आहे. जत्रेच्या अगोदर मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा अशी सगळ्यांचीच इच्छा आहे. सूर्याचं पण तेच म्हणणं आहे की मंदिराचा जीर्णोद्धार लवकर व्हावा म्हणून. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.